नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातली तरुणांसाठी शेतकरी मित्र म्हणजे कृषी मित्र या एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रची निवड करण्याची चर्चा सुरू असून यामध्ये सुमारे 11,500 शेतकरी मित्रांची नियुक्ती करण्याचे लक्ष्य सांगितले जात आहे. मात्र अर्ज प्रक्रिया, पात्रता, मानधन आणि अंतिम अटीबाबत अधिकृत शासन आदेश किंवा जाहिरात आल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित होईल. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमाने खूप सारे पॉईंट आहे. आता ते पॉईंट आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. पहिला पॉईंट, शेतकरी मित्र पदाचे काम काय असेल. दुसरा मुद्दा आहे, किती पदे असू शकतात, पात्रता काय असू शकते, मानधन किती मिळणार, अर्ज कुठे आणि कसा करायचा, अर्ज नमुन्यामध्ये कोणती माहिती भरायची, बंधन म्हणजे काय आणि अधिकृत जाहिरात आल्यानंतर कोणते कागदपत्र लागणार आहे, हे सर्व ह्या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहोत. तर पहिला मुद्दा आपण घेऊया. शेतकरी मित्र पाहायचे काम काय असेल. तर शेतकरी मित्र हा शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम असू शकतं. शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांची माहिती देणे, पीक व्यवस्थितपणे बाबत मार्गदर्शन करणे, आधुनिक शेती तंत्रज्ञान ह्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, तसेच कृषी अधिकाऱ्यांना क्षेत्रीय कामात मदत करणे अशी माहिती अपेक्षित अर्ज करणे विविध अहवालमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांचं हे काम आहे. किती पदवी निवड होणार. तर सध्या चर्चेत असलेला आकडा आहे 11,500 शेतकरी मित्र. ही संख्या राज्यातली कृषी समोर आलेली आहे की एवढे शेतकरी मित्र नियुक्ती करण्यात येणार आहे, असे आकडा समोर आलेला आहे. जिल्हा निरोप किती पदे असतील, कोणत्या गावासाठी किती पदे असतील आणि अंतिम निवड कशी होईल हे अधिकृत जाहिरात स्पष्ट होणे आवश्यक आहे. आता पात्रता काय आहे ते पाहूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया पात्रतेबाबत वेगळी माहिती फिरत आहे. काही वेबसाईटवर 10-12 व इतर अशी माहिती दिली जात आहे. ठिकाणी कृषी शिक्षणाला प्राधान्य दिले जाऊ शकतात. त्यामुळे अधिकृत शासन निर्णय किंवा भरतीची जाहिरात पाहिली त्यानंतरच समजेल की पात्रता अंतिम समजू नका. कृषी पदवी किंवा कृषी पदविका किंवा कृषी क्षेत्रातले अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य मिळायची शक्यता असल्याची गोष्ट समोर येत आहे. आता ही गोष्ट इथं पात्रताची तुम्हाला समजली. मानधन किती मिळू शकतं. तर मानधनबाबत देखील ऑनलाईन वेगळे आकडे समोर आलेले आहे. काही अहवालामध्ये 18,000 मानधन असा दावा करण्यात आलेला आहे. अंतिम अधिकृत मानधन समजू नये. अधिकृत शासन निर्णय किंवा विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित मानधन किती आहे हे स्पष्ट होईल. आता त्या गोष्टी पण इथं स्पष्ट झालेल्या आहे. अर्ज नमुना कसा तपासायचा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शेतकरी मित्रांना पदासाठी अर्ज नमुना कसा भरायचा. अधिकृत अंतिम अर्ज नमुना उपलब्ध झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता, कृषी शिक्षण असलेले आहे तर त्याची माहिती द्यायची, गाव आणि तालुका, जिल्हा, तसेच आवश्यक कागदपत्राची माहिती भरावी लागणार असे आहे. पात्र मित्रांना हा फक्त नमुना आहे. अधिकृत अर्जांचे नमुना जाहिरातमध्ये समजून येणार आहे. तर अशा प्रकारे अर्ज नमुना तुम्ही भरू शकतात. बंधन पात्रता काय आहे ते जाणून घेऊया. भरतीमध्ये पत्र म्हणजे उमेदवारांना दिलेली एक अधिकृत हमी किंवा घोषणा.
यामध्ये उमेदवारांना अर्जामध्ये दिलेली माहिती खरी आहे, शासनाचा किंवा संबंधित संस्थाचा अटी व शर्ती मान्य आहे आणि नियुक्ती मिळावा त्यासाठी मी पालन करेल अशी घोषणा करू शकतात. पात्र शेतकरी मित्र भरतीसाठी नेमकं कोणते बंधनपात्र आवश्यक आहे त्या बाबतीत तेव्हा समजेल आणि अधिकृत नमुना आणि कोणत्याही स्टॅम्प पेपरवर करायचा आहे. अधिकृत जाहिरात आल्यानंतर निश्चित होईल. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फिरणारे कोणतीही गोष्ट बंधनपात्र झालेले असे नाही आहे. अर्ज कुठे करायचा? अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही कृषी विभागात पोर्टलवर किंवा अधिकृत सूचनेनंतर स्पष्ट केले जाईल. महाराष्ट्र कृषी विभागाचे अधिकृत जे साईट आहे म्हणजे krish.maharashtra.government.in ही जे साईट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथे तुम्ही पाहू शकता. भरतीची अधिकृत जाहिरात आली आहे आणि तपासासाठी अधिकृत कृषी विभागाची वेबसाईट तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकतात. आता कोणते कागदपत्र लागणार? अधिकृत जाहिरात अनुसार कागदपत्रामध्ये बदल होऊ शकतो, तरी उमेदवारांनी सामान्य खाली कागदपत्रे तयार ठेवावी. आधार कार्ड आहे, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, लागणारे आवश्यक कागदपत्र, कृषी शिक्षण घेतलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र, नंतर पासपोर्ट साईजचे फोटो, बँक खात्याचं जे काय पासबुक आहे त्याची कॉपी, मोबाईल नंबर, नाव, इतर कागदपत्रे तुम्ही तयार ठेवायची. सर्वात महत्त्वाची माहिती, सध्या इंटरनेटवर शेतकरी मित्र भरती 2026 नावाने अनेक पोस्ट व्हिडिओ येतात आणि नमुना फिरत आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन ह्या गोष्टीसाठी तुम्ही अर्ज करू नका. जे काय असेल आणि ज्या साईटवरून भरायचं असेल ती साईटसुद्धा येईल की ह्या साईटवरून तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही इथे करू शकता. तर त्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर मिळेल. सध्या ह्या गोष्टी पाहिजे किंवा तुम्ही ह्या निकषात बसत असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल आणि जे तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्र जे आहे त्यामध्ये पदवी भरती सुरू आहे. तर नक्की तुम्ही जेव्हा केव्हा एक्झॅक्ट आकडा समोर येईल कशा प्रकारे अर्ज करायचा तर तेव्हा तुम्ही भरू शकता. तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून जास्तीत जास्त पुढे शेअर करा. काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.